पाहतोय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2026 आजच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली। NCCचं हे मैदान सकाळपासून या मैदानावरती आपण बऱ्याच मॅचेस रंगताना पाहिला। आदरणीय भरतजी राऊत सर यांचा आवाज आपण ऐकला। क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर सन्माननीय तुकाराम मांगेला सर यांचा देखील आपण आवाज ऐकतोय। पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट खेळलाय, सर्कलच्या डोक्याच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करत होते, पण चेंडू हातामध्ये नाही आला। एका बाजूला कसराळी येतात त्यांच्या अगेन्स्ट वाघोबा जांभूलपाडा आहे। पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक होते त्या दिशेने चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते, प्रयत्न खूप चांगला होता पण झेल नाही टिपला गेला। एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला। पहिल्या चेंडूवरती 2 धावा, विनीत पाटील आहे गोलंदाजी मारवरती। पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो, चेंडूला फील्ड करते, फेकी होईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी वेगाने गेली होती पण यष्ट्यांपासून थोडीशी लांब फेकी होती, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट खूप चांगल्या प्रकारे केला। अजित आणि नागेश रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती। 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 4 धावा। वाघोबा जांभूलपाडा कोणता संघ इथून दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 4 धावा धावफळ करते आपण पाहतोय। पहिल्या 2 चेंडूचा खेळ झालाय। पुन्हा एकदा ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू हातामध्ये डायरेक्ट हिट, फेकी थोडीशी खराब आहे। पहिल्या 3 चेंडूवरती आपण जर का पाहिलं हलके हलके चान्स निर्माण झाले होते, संधी होत्या। पहिल्या चेंडूवरती सुद्धा झेल टिपण्याची संधी होती, त्याच्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती धावचीतची संधी होती। या चेंडूवरती जर का डायरेक्ट हिट आली असती कदाचित ती देखील संधी होती धावचीत। म्हणजे प्रत्येक आतापर्यंत 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये झाल्यात, 3ही चेंडूवरती हलके हलके तुम्हाला मोके आले होते, त्या संधीला सोनं करणं तुम्हाला गरजेचं आहे। 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 5 धावा। विनीत पाटील आतापर्यंत खूप 3 चांगले चेंडू हाताळले आहेत। तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 5 धावा धावफळ करते आपण पाहतोय। नारंगी ग्रामीण धमाका गेल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेची आपण गेल्या वर्षी ही स्पर्धा आपण पाहिले, खूप चांगला प्रतिसाद फायनलच्या दिवसी। फटका खेळलाय लॉफ्टेड हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडूला फील्ड केलं, फेकी होईपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला। खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते, आपण फेकी होईपर्यंत 2 धावा। मोठे फटके नाही येत आहे, पण नागेशला देखील माहिती आहे की सिंगल डबलने धावफलक चालू ठेवणे जास्त गरजेचं आहे। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे, त्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मोठे फटके नाही येत आहे, पण सिंगल डबलने धावफलक चालू आहे। फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये गेलाय, स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आले होते पण पंचांनी नोचा इशारा केलाय। एका क्षणाला मैदानाच्या आतमध्ये जो आनंद होता ना, पण त्याच्यानंतर पाहिलं पंचांनी इशारा केला नोचा। 9+1 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 9 धावा धावफळ करते आपण पाहतोय। पंच दर्शवत आहेत पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू असणार आहे। ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहणार आहोत। त्या लाईनीच्या पाय पुढे होता, परफेक्ट पंच जतीन होते त्यांनी पाहिलं होतं। चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 9 धावा। आता पुढचा चेंडू फ्री हिट आहे, पॉवर प्लेचा तरी षटक आहे, या चेंडूवरती हिट करणं गरजेचं आहे, कारण की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला 15ला देखील टच करणं गरजेचं आहे। एक फ्लाइंग स्टार्ट असणं तुम्हाला गरजेची आहे। आतापर्यंत जर का 4 चेंडूचा विचार केला, चांगली सुरुवात आहे, 9 धावा आपण धावफळकारती पाहिल्यात। सरळ खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडूला फील्ड करतोय, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट गेली। 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 10-10, 10 धावा धावफळ करते। 10 धावांचा आपण जर का विचार केला, सिंगल डबल जे धावफळक आहे रे सिंगल डबलने वेगाने पुढे सरसवते, त्यावर एखादा जर का शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला ते चांगल्या परिस्थितीमध्ये जाईल षटकाच्या समाप्तीनंतर, ही देखील चर्चा आहे। 10 धावा 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे पहिल्या षटकातील मार्गस्थ। विनीत पुन्हा एकदा सज्ज होतोय, चेंडूला लेफ्ट केलं गेलं, टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता, बराच बाहेर गेला तर त्या कारणास्तव पंच आमच्या दिशेने वळत आहेत। वाईटचा इशारा केला पंचांच्या माध्यमातून, डबल 1 11 धावा झाला धावफळकारती। 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, शेवटचा आणि अंतिम चेंडू मार्गस्थ आहे। शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला, कदाचित चौकार आला तर धावफलक 15 वरती जाईल।
तेच प्रयत्न असतील, कारण की पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पॉवर प्लेचा षटक आहे, त्या षटकामध्ये एक फ्लाइंग स्टार्ट आतापर्यंत जांभूळपाडाचा विचार केला एक चांगल्या परिस्थितीमध्ये. बैट का किनारा, विकेट कीपर का पुरेपूर सहारा, पंचांचं बोट हवेमध्ये, पहिला गडी बाद. कन्हैया पोरीचा दिवाना माझ्या राणीचा, वाला नाही तुझा गावाला मी बस नाही, वाला नाही तुझा गावाला मी बस नाही. हॅलो चेक. स्क्रीनवरती आपण पाहू शकता आदरणीय तुकाराम मांगेला सर, त्यांच्या जोडीने कौशिक राऊत आहेत, ज्यांचा आवाज या नारंगी धमाका प्रीमियर लीगमध्ये आपण आजच्या दिवसात सकाळपासून ऐकलाय. भरतजी राऊत सर होते, त्यांचा देखील आपण आवाज ऐकत होतात. समालोचन कक्षामध्ये नारंगीच्या मैदानाची खासियत आहे, प्रत्येकाला संधी देण्याचं कार्य आपण पाहतो. प्रत्यक्षामध्ये नारंगीच्या मैदानावरती आल्यानंतर अनेक समालोचक आपल्याला ऐकायला मिळतात. त्यामागचं कारण आहे की प्रत्येकाला इथून चान्स देण्याचा प्रयत्न केला जाते. आता स्क्रीनवरती बोईसरवरतून आले समोर कौशिक राऊत आपण त्यांना पाहतो, त्यांच्या जोडीने क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला सर आहेत, ज्यांनी प्रत्येकाला खूप चांगल्या प्रकारे साथ दिले आणि संधी देखील दिले समालोचन कक्षामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आपण पाहायला गेला. डबल 1 11. शेवटच्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळाला होता, तिथे आपण चर्चा करतो एखादा मोठा फटका 15 पर्यंत, पण गोलंदाज आणि विनीतने देखील माहिती आहे इथून ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं आहे. धावफळकरती रोख लगावणे. हर्षद वैती दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, मिड ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू घालेला आहे, टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, गडी बाद. चेंडू हवेमध्ये गेला होता, ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकता. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू हवेमध्ये गेला, क्षेत्ररक्षकांनी परफेक्ट पाहिलं होतं, वेगाने चेंडू खाली आल्याने खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला. विकेटचं पतन 1.1 चेंडूचा आतापर्यंत घेत झालाय. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आले, जे धावफलक वेगाने पुढे सरसावत होतं त्यावर ब्रेक लगावल्यासाठी आपण चर्चा करत होते की एखादा मोठ्या फटकाची, पण मोठा फटका नाही आला. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 ब्रेक थ्रू मिळाल्यात. आत येऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, चेंडूने सरळ घेतला, यष्ट्यांचा वेध, गडी बाद. मारने का नहीं, क्यों मारने का नहीं, अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल, अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल, 15 तो हो गई. थँक्यू. आत येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट पाहिलं होतं गोलंदाज हर्षदने. ॲक्शन रिप्ले आपण डीबीएनच्या स्क्रीनवरती पाहणार आहोत. आत आले होते आणि परफेक्ट पाहिलं होतं, सरळ चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टांवरती आदळला. टीमची हॅट्रिक कंप्लीट झाले, टीमची हॅट्रिक कंप्लीट झाले, पण हर्षद वैती हा देखील ऑन द हॅट्रिक आहे. पुढचा चेंडू हॅट्रिकचा चेंडू असेल. लगातारच्या 3 चेंडूवरती आपण 3 विकेट पाडलेत, म्हणजे टीमची हॅट्रिक इथून कंप्लीट झाले. इथून हर्षद वैती ऑन द हॅट्रिक आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 ब्रेक थ्रू. जांभूळपाडाचे धावफलक जे वेगाने पुढे सरसावत होते त्यावर पूर्णपणे ब्रेक लगावलाय. 11 वरती 3 विकेट आहे. 1.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शफल होत असताना प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्ही शफल होतं तेव्हा किती आत येत आहेत
आणि गोलंदाजाने आतापर्यंत पहिला चेंडू कशा प्रकारे हाताळला होता ही प्रत्येक गोष्ट पाहणं गरजेची असते. पहिल्या चेंडूवरती आपण जर का पाहायला गेलो डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. नवीन आलेला फलंदाज इतका जास्त सफल झाला होता की त्यांना टाईम तितकं नाही करता आलं. त्या कारणास तो टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू यष्टांचा वेध ऑन हॅट्रिक. सरळ सरळ मागे निघून गेला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आला. एक धाव कंप्लीट केली गेली धावून. पंचांनी दर्शवलं 22ची 1 रन मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली. खूप चांगला चेंडू हाताळला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन तिथे नाही झालं. पण यष्टीरक्षकाची थोडीशी साथ नव्हती, थोडीशी चूक झाली आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच वेळानंतर धावफलक 1नी पुढे सरकला. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विराज आणि रणजितला आता इथून उभं राहावं लागेल आणि शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहत असताना त्यांना देखील माहिती आहे की धावफलक आधी चालू करणं गरजेचं आहे. सिंगल डबलनी धावफलक चालू ठेवणं जास्त गरजेचं आहे. नवीन फलंदाज विराज आहे, लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. हर्षद वैती आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केले. नवीन आलेल्या फलंदाजी कट केलं चेंडूला. पॉईंटला क्षेत्ररक्षक थोडंसं चूक करतोय, चेंडू हातामध्ये नाही आला. डीपवरतून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, फेकी होईपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रफेकी देखील केली. कट केला चेंडू, क्षेत्ररक्षक येत होते, त्यांच्या हातामध्ये चेंडू नाही आला. कदाचित जर का हातामध्ये चेंडू आला असता एकच धाव बसती, पण हातामध्ये चेंडू नाही आला. डीपवरतून फेकी होईपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केला गेला. शफळून मारण्याचा प्रयत्न, पंच दर्शवतात की डाव्या यशीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेला. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होते. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 15-15 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. येणारा प्रत्येक डॉट जे धावफलकावरती ब्रेक लागवण्याचा प्रयत्न करतोय. हर्षद वैती आतापर्यंत 5 चेंडू खूप चांगल्या प्रकारे हाताळले आहेत. धावफलकर धावा आपण पाहायला गेलो 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा होता. त्याच्यानंतर हर्षद फुलटॉस चेंडू होता, फटका खेळला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक वेगाने डीपवरतून आले, चेंडूला फील्ड केले. फेकी देखील वेगाने सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नाच्या नादात शेवटच्या चेंडूवरती धावचीची विकेट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16. तुझ्या डोळ्यावर चौकई चमका, तुझ्या डोळ्यावर चौकई सिनेमावाली मधुबाला माधुरी करी, सिनेमावाली मधुबाला माधुरी करी. भाविकचा पहिला चेंडू खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते पण झेल नाही टिपला गेला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केला गेला. जांभूलपडा देखील माहिती आहे की मोठे फटके नाही येते पण सिंगल डबलने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केलाच होते. भाविकच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये गेला होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले देखील होते पण चेंडू खाली आले होते पण तो झेल नाही टिपला गेला. त्याच्यानंतर दोन्ही फलंदाज रणजित आणि किशनला देखील माहिती आहे की मोठे फटके नाही येत आहे पण सिंगल डबलने धावफलक चालू ठेवणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. दोन पूर्णांक 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 18-18 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं चेंडूला लेफ्ट केलं. पंचांनी परफेक्ट पाहिलं होतं. निर्धाव चेंडू सांगितलं. नॉन स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज असतो ना त्याची महत्त्वाची भूमिका असते. तुम्ही ते पाहणं गरजेचं असतं.
पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा चेंडू, यष्टीरक्षकाची साथ नाहीये, मागून बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक देखील चूक करतोय. चुकी झाली, एक धाव मैदानाच्या आतमध्ये ऍड होते. पंचांनी पुन्हा एकदा दर्शवलं, 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेला. दोन पूर्णांक 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 19 धावा धावफळकर आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला होता. पंचांचं बोट हवेमध्ये स्विच हिट करत असताना बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. विकेटचं पतन होते मैदानाच्या आतमध्ये. किसनला मैदान सोडावं लागते. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 19. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलक सारखं पाहायला गेलो, वेगाने पुढे सरसावत. त्याच्यानंतर ते दुसरं षटक आलं. त्या दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या विकेट नंतर धावफलकावर आता पूर्णपणे ब्रेक लगावलाय. नवीन आलेला फलंदाज त्याच्या देखील बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. जांभूळपाडाला देखील माहिती आहे इथून धावफलक चालू ठेवणं गरजेचं आहे. विकुल आले होते, शफळून मारण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून गेला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालंय. येणारा प्रत्येक डॉट दबाव वाढवणार आहे. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा शफळून मारण्याचा प्रयत्न केला होता. खोलवर टप्पाचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकता एक्शन रिप्ले, खोलवर टप्पाचा चेंडू अशफल झाले होते. आपण तो फटका कुठे खेळायचा होता हे मनामध्ये ते डिसिजन नव्हतं घेतलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आपण पाहायला गेलं. 19 वरती 5 विकेट आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील? रोहित वैती आलाय शेवटच्या षटक घेऊन. शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल ही प्रत्येक गोष्ट आहे. मैदानाच्या आतमध्ये जांभूळपाड आहे. रणजित आणि विकुल दोन्ही नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्यांना देखील इथून या शेवटच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. पहिला चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती आलात. फेकी वेगाने करण्याचा प्रयत्न. यष्टांवरती नो लुक फेकी केली होती. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट खूप चांगल्या प्रकारे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, आपण थांबवलो. त्यांना देखील माहिती आहे की इथून धावफलकावरती धावा आल्यात, 2 धावा ॲड झाल्यात, तर इथून विकेट नाही टाकायचा. फेकी पहा, मागे फायलन होता आणि यष्टांवरती नेम साधायचा. कदाचित जर का यष्टांवरती चेंडू लागला असता विकेट देखील असतं. खूप चांगले प्रयत्न रोहित वैतीने देखील केले होते. 3.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 21 धावा धावफलकर ते आपण पाहतोय. फुलटॉसला देखील मिस केले. स्टेप आउट करत असताना प्रत्येक गोष्ट आहे की तुम्ही डान्सिंग राऊंड द विकेट जेव्हा मैदानाच्या आतमध्ये घेतात, बॉलची ती गती किती आहे आणि तुमच्या मनामध्ये कोणता माइंडसेट काय आहे, तुम्ही कोणता फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचं ठरवले हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 21 येणारे 4 चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू सर आतमध्ये आला. येणारा प्रत्येक डॉट आता धावफलकारती ब्रेक लगावते. रोहित वैती आतापर्यंत कसराईने केलेली गोलंदाजी सफल झाले होते. टप्पा पडल्यानंतर बरोबर चेंडू आतल्या बाजूने आला, पाहिलं नव्हतं त्या चेंडूला. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 21 स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आलाय.
टिपलाय झेल संपलाय रणजितचा खेळ विकेट डाऊन गडी बाद. आषाढीवर पाणी सापड हे वीराचा डॉक्टर यो बोले घेऊ नाना बोले घेऊ नाना वीराचा डॉक्टर यो बोले घेऊ नाना बोले घेऊ नाना नवाड गोबा पुरी माझी काही खाली नवाड गोबा तांबड्या काही नसली नवाड गोवा पुरी भाजी काही खाली नवाड गोवा तांबड्या काही नसली. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळ का धावा 21-21. जांभूळपाड्याच्या बाजूने जर का विचार केला अडचण ते 6 विकेट आलेले 6 विकेट धावफळकावरती ब्रेक लगावलेत. तुमचे जर का 6 विकेट नसलेले तुमच्या दोन्ही फलंदाजांनी केलेली सुरुवात खूप चांगली होती. त्याच्यानंतर तुम्हाला ते धावफळक चालू ठेवणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं देखील होतं. त्या धावफळकाला चालू नाही ठेवलं. 3.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 21 वरती 6 गडी बाद आहे. 6 गडी आतापर्यंत अडचण आहे. नवीन आलेला फलंदाजीने फटका खेळला हवेमध्ये. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आलाय. टिपलाय झेल संपलाय मुकेशचा खेळ. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकर धावा आपण पाहायला गेलं 21 पण अडचण या मॅच मध्ये पाहायला गेले 7 विकेट. नवीन फलंदाज मुकेश जसे मैदानाच्या आतमध्ये आले त्याच दिशेने आता तंबूच्या दिशेने बाहेर जाताना दिसत आहेत. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी जेव्हा तुम्ही खेळतात तुम्हाला ती गोष्ट देखील गरजेची लक्षात असणं गरजेचं आहे की तुम्ही जो फटका बॅटमधून एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतायत तितकी पॉवर जनरेट होईल का ही प्रत्येक गोष्ट आहे. नारंगीच्या मैदानावरती खेळत असताना तुम्ही रात्री झालेल्या मॅचेस पाहणं आधी गरजेचं देखील असतं. थोडासा तुम्हाला त्या ग्राउंडचा अंदाज असणं तितकंच महत्त्वाचं असतं. 3.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला 21. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत रोहितचा आपण विचार केला मात्र 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. ऑन हॅट्रिक रोहित वैती. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण खूप चांगला चेंडू आला आतल्या दिशेने आला होता. शेवटच्या चेंडूवरती धावचीतची विकेट. पहिला इनिंगचा खेळ संपतोय. धावफलक 21 वरती स्थिरावलं जाते. 22-22 22 धावेचं आव्हान कसराली या संघासाठी सेट केले. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी कसरालीच्या टीमची आपण पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू स्क्रीनवरती रिप्ले आपण पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे आत आला होता. त्याच्यानंतर 1 धाव चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 21 वरती धावफलक स्थिरावलं. 22 धावेचं आव्हान सेट केलंय. 22. वाड्याचा डॉक्टर यो बोले घेऊ नाना बोले घेऊ नाना वाड्याचा डॉक्टर यो बोले घेऊ नाना बोले घेऊ नाना नाही ते पाहू पुऱ्या माझ्या काही खाली नाही ते पाहू बरबा काही नसली. डीजीएससी ग्रुपची पोरं ही सारी आहेत किंग मेकर. डीजीएससी ग्रुपची पोरं ही सारी आहेत किंग मेकर. डीजे राज नाईक डीजे भाविन दादाची जोडी आहे 1 नंबर. डीजे राज नाईक डीजे भाविन दादाची जोडी आहे 1 नंबर. डीजे राज नाईक डीजे भाविन दादाची जोडी आहे 1 नंबर. डीजे चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2026 आपण पाहतायत. आज अ गटाचे सामने 12 संघांना खेळताना पाहिला. आता लढाई 3 वरती थांबले. एक संघ युवा ग्रुप वाढीव जो मागचं वर्ष पाहिला होता जो फायनलच्या स्टेजपर्यंत पोहोचला होता. हे 2 संघ असे आहेत जे एक स्पर्धा याच मैदानावरती झाली होती. आमच्या जोडीनं विपुल जॉईन झाल्यात. बरोबर 25वं वर्ष होतं ज्यावेळेला आपण साजरं केलं तर रौप्य महोत्सवी वर्ष. त्या वर्षामध्ये कसरालीच्या संघानं अगदी टायटलच्या पर्यंत प्रवास केला होता.
तर युवा ग्रुप वाढीव हा संघ आहे जो मागच्या वर्षी त्यापर्यंत पोहोचला होता. मागे NCCB मारलं मागचं षटक मागचं जर स्पर्धा पाहिली तर तिथे जिंकलं होतं. आणि वाघोबा जांभूलपाड्यानं ज्यावेळेला पहिल्यांदा ग्रामीण चषक झाला होता 2023ला, त्यावेळेला ते टॉप 3 मध्ये होते. आता तो एक टॉप 3 मध्ये, एक टॉपचा, एक सेकंडचा, 1 2 3 असे नंबर आहेत. आणि असे 3 संघ आहेत. याच्यामध्ये नंबर 1 कोणाचा होणार, नंबर 2 आणि नंबर 3 कोणाचा होणार ते बघणं इंटरेस्टिंग आहे. कारण ग्रामीण चषक बरोबर प्रत्येक वर्षी नवीन संघानं जिंकलाय. पहिल्यांदा तो रायपाड्याने जिंकला, कसरालीने जिंकला, त्याच्यानंतर नारंगीच्या B संघाने जिंकला. एकाने डॉमिनेट नाही केलंय. तरी आता बघूया आता या 3 मध्ये कोण क्वालिफाय होतं. छोटा टोटल आहे पण या मैदानावरती विपुल आपण भरपूर असे सामने पाहिलेत ना. म्हणजे रन बॉलचे मॅच टाईट होताना पाहिलेत. अगदी टाईट सिच्युएशनमध्ये मॅच संपलेले पाहिले. त्यामुळे रन बॉल आहेत अंडर फ्लडलाईट्स. ज्यावेळेला प्रकाश झोतामध्ये मॅच होते ना त्यावेळेला गोलंदाज जास्त इफेक्टिव्ह ठरतात. खास करून दिवसा खेळ होतो तो. तर हाही खेळ कदाचित तसा होऊ शकेल. प्रत्येक गोष्ट खूप चांगला उल्लेख सर आपण केला. प्रत्येक 1 2 3 आणि प्रत्येक वर्षी स्पर्धेमध्ये नवीन चॅम्पियन टीम भेटले. आता यावर्षी तिघांचा उल्लेख केलाय. तिघं आता लढताना दिसत आहेत. इथून नवीन देखील संघ येऊ शकतो एखादा. आपण जसं मॅचचा जसा उल्लेख केला आहे की बॉल टू बॉलची मॅच देखील शेवटच्या चेंडूपर्यंत गेले. नारंगीचं मैदान आहे. रात्री तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये खेळ थोडासा वेगळा दिसतो. प्रत्येक चेंडूवरती सिंगल येणं थोडंसं कठीण असतं आणि तुम्ही जर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत पण ते मोठे फटके देखील नाही येणार. येणारा 24मध्ये 22ची गरज आहे. पहिलं षटक असणार आहे पॉवर प्लेचं षटक आहे. त्या पहिल्या षटकामध्ये तुम्ही स्टार्ट कशा प्रकारे करणार हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. स्वप्नील पाटील उर्फ लालू याचकडनं एक कॅश प्राईज आले. जर इथे आज क्वालिफाय होतं जांभूलपाड्याचा संघ तर त्यांच्यासाठी एकविरा ट्रिप आहे. आणि विकुल गोलंदाजीसाठी आलाय. त्याने जर मॅडन ओव्हर टाकला तर त्याच्यासाठी 1500 वरनं 2000. कारण मागचा मॅच याच गोलंदाजानं 2 विकेट घेताना 3 धावा खर्च केल्यात. मॅचला मजा येणार. मॅचला मजा येणार. जे सुटलाय मजा येणार होती. जल्लोष होणार होता. टाळ्या येणार होत्या. त्यावेळेला थोडासा जे सुटलाय अगदी आपण एजवरती आलो होतो, टाचेवरती आलो होतो. हा रिप्ले बघा. पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू वैभव वैतीचा हा फेवरेट स्ट्रोक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे ना हा फेवरेट स्ट्रोक आहे. आवडता फटका आहे. जमीन लगत ठेवू शकले नाहीये. जे सुटलाय जीवनदान लाभले. जीवनदान मिळाले पहिल्या चेंडूवरती. तुम्हाला 22चा बचाव करायचा असेल ना तर अशा प्रकारचे झेल मैदानाच्या आतमध्ये टिपणं गरजेचं आहे. प्रत्येक धाव इथून इम्पॉर्टंट आहे. 2चा फासला आहे. 23-21 मध्ये आपण जर का पाहायला गेलं आपण इथून जसा विकुलचा उल्लेख केलाय मॅडनसाठी कदाचित पहिल्या चेंडूवरती विकेट आला असता तर तो प्राइस ऑन देखील राहिला असता. मग तो गोलंदाजाचा आत्मविश्वास अजून वाढला असता. आपण झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेला. पहिल्या चेंडूवरती सिंगल. विनीत पाटील स्ट्राईकवरती येतोय. पहिला चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. अपील केली जाते. बघा मॅच मध्ये काही होऊ शकते. पहिला चेंडू तिथे झेल सुटला गेला. दुसरा चेंडू शफल झाले होते. बरोबर 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नाही पाकिस्तान बघत होते बाबा चेंडू गेला तरी कुठून गेला. अगदी ओबुजिया यष्टीला ऑफ स्टंपला फुंकर आणि 5 बॉल डॉट जरी टाकलं तरी 1500 रुपये आहेत. जसं तुम्ही म्हटलं ना ऑफर ऑन आहे. ऑफर ऑन आहे पण फटका खेळायचा जरूर. चेंडू चालला वाईट स्ट्रॉंग ऑन शतक वेगानं चेंडू परत येण्याचा प्रयत्न करतो. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला बॉल लाईनच्या बाहेर. विनीत पाटीलच्या बॅटमधनं चौकार. 4 ऍक्शन रिप्ले ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटमधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते. आपण एका हाताने तो चेंडू आत ढकलण्याचा प्रयत्न केला होता. एका हाताने तो चेंडू आत ढकलण्याचा प्रयत्न केला होता. थोडेसे दूर राहिले. एक्सप्रेशन आपण स्क्रीनवरती पाहतोय. प्रत्येकाच्या भावना दुखावल्या गेल्यात. पुन्हा एकदा फटका गेला हवेमध्ये. आता क्षेत्ररक्षक चेंडू खाली येऊच नाही शकत. चेंडू निघून गेलाय. मिड विकेटला क्लिअर करत सीमारेषा पार षटकार. थँक्यू. आला विनीत पाटील आला. विनीत पाटील आला.
पाटला असं एक एकुलता एक जसं गाणं वाजतं ना तसं विनीत पाटीलने सांगितलंय आलोय मी मॅचला जिंकण्यासाठी. विकुल वर्सेस विनीत. वी फॅक्टर तिथेही आहे, विनिंग फॅक्टर तिथे देखील आहेत, पण विकुलवरती हमला केलाय, हल्ला तिथे केलाय आणि चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. जास्त 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 थोडासा एफर्ट लावला होता विनीतनं. धावा सध्या धावफलकावरती ते 11 आणि हे पॉझिटिव्ह इंटेड आहे, सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी ठेवलाय. भले ते पाठलाग 22चा करतात पण खेळतात असं की 42 जरी असल्या तरी असाच आम्ही खेळणार. आधी फ्लाइंग स्टार्ट आहे. सुरुवात चांगली गेले विनीतच्या बॅटमधून तो चौकार आणि षटकार आपण पाहिला. खूप चांगले 2 फटके आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळे. मॅच अजूनही तशाच परिस्थितीमध्ये आहे. पहिल्या इनिंगच्या 5 चेंडू नंतर आपण खेळ पाहायला गेला तिथे देखील 11च होत्या. फटका गेला हवेमध्ये, चेंडू गेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू खाली टिपलाय, झेल संपलाय विनीतचा खेळ. परिस्थिती इथे देखील सारखीच आहे. पहिल्या इनिंगचा खेळ होता, पहिल्या षटकाचा शेवटच्या चेंडूवरती विकेट आला होता. इथे देखील तीच परिस्थिती आहे आणि धावा देखील 11च आहेत. थँक्यू. हा विकेट बघा थोडंसं ओव्हर एम्बिशन झालं होतं हा फटका खेळताना. बरोबर टॉप एज लागला आणि चांगला कॅच, चांगला झेल टिपला गेलाय. आणि एक जसं विश्लेषण तुम्ही केलं की पहिल्या इनिंगमध्ये देखील असाच खेळ होता, तिथून मॅच बदलला होता. मेडन ओव्हरसाठी आता स्वप्नील याचकडनं लालू याचकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 11 धावा झाला. कंपॅरिझन बघूया. जसा तुम्ही उल्लेख केला होता की आफ्टर 1 ओव्हर कहाणी तिथे पण अशी होती, इथे देखील अशी आहेत. कहाणी बदलली होती जेव्हा वाघोबा जांभूलपाडा पहिल्या षटकानंतर 1 गडी बाद 11, 1 गडी बाद 11. पण जसं ते दुसरं तिसरं षटक आलं होतं ना, जो प्रेशर निर्माण झाला होता, कदाचित तशी गोलंदाजी हाताळली तर हे मॅचमधला रोमांच अजून परत येऊ शकतो. 18 मध्ये 11, 18 मध्ये 11ची गरज आहे. दुसरं षटक आहे. तिथे जर का आपण दुसरं षटक पाहायला गेलं, पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट आल्या होत्या. त्यामागचं कारण त्याच्यानंतर जे धावफलकावरती ब्रेक लगावला गेला होता पूर्णपणे. आता इथून देखील तशाच प्रकारची गोलंदाजीची गरज आहे. पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते. पंच जतीन दर्शवतात आमच्यापर्यंत इशारा करते. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेला. एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होते. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू डाव्या यष्टीच्या बरोबर बाहेर होता. हे परफेक्ट दृश्य डीबीएनच्या माध्यमातून टिपले गेलंय. त्याच्यानंतर जतीने देखील सांगितलं वाईटचा इशारा केला. ऑफ साईडला हलक्या त्याने चेंडूला खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगलनी मात्र संतुष्ट व्हावं लागेल. 1 चेंडूचा आतापर्यंत केस झाला. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या. जसं वाघोबा जांभूलपाडा संघाचा जो प्रतिकार बघतोय त्यांना माहिती आपल्याजवळ जे धावांचं पाठबळ आहे तो कदाचित कमी आहे, पण ते सांगतात जितकं आहे तितकं पुरेसं आहे, तितकं आमच्यासाठी ठीक आहे. त्याही धावा आमचा बचाव आम्ही करू, डिफेंड करू आणि त्याच इंटेंटनं इथे खेळलं जातंय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. शेवटच्या क्षणी बॅटचं फेस ओपन केलं. डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाईल, फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा. सेन्सेबल क्रिकेट, सेन्सेबल क्रिकेट. एका बाजूला वैभव वैती, दुसऱ्या बाजूला रोहित वैती. का रोहितला माहिती आहे टीमचं हित कशासाठी यामध्ये आहे, टीमला काय पाहिजे आणि तेच त्याने केलं होतं. या चेंडूवरती 2 धावा. स्कोर 15. रोहितला माहिती आहे की मला इथून हिट नाही करायचे. अनजाकत जितका वेगाने चेंडू हाताळला होता, मात्र दिशा दाखवली आणि दिशा दाखवत असताना 2 धावा कंप्लीट केल्या. जर अजितनं रोहितला क्लीन बॉल केलं तर त्याच्यासाठी कॅश प्राईज आहे. पण रोहित सेन्सेबल खेळतो भाई. दिमाग के बत्ती को उन्होंने जलाय रखा है. त्याला माहिती आहे की टीमची आवश्यकता काय, गरज काय, प्रायोरिटी काय. आणि वैभवला जरी बाद केलं क्लीन बॉल तरी देखील 500 रुपये आहेत स्वप्नीला यांच्या माध्यमातून. जांभूलपाडाच्या बाजूने जर का आपण विचार केला ना, खेळाडूंना आपला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न मैदानाच्या छतमध्ये केला जातोय. आपण इथून वैभव आणि रोहितला देखील माहिती आहे आम्हाला आता इथून अशांत खेळायचंय. फक्त त्या गतीचा फायदा उचलला. पुन्हा एकदा कट केला हलक्या तरी मात्र दिशा दाखवलं. सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं जाते. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 14 मध्ये जिंकण्यासाठी 5ची गरज आहे. सिंगलनी त्यांना देखील माहिती आहे की 22चा पाठला करू शकतो मैदानाच्या आतमध्ये. ती फ्लाइंग स्टार्ट केल्यानंतर धावफलक चालू ठेवणं जास्त गरजेचं आहे. आतापर्यंत तो खेळ दिसला. दोन्ही गोष्टी तुम्ही सांगितल्या. एक तर विनीतनं दिलेला तो फ्लाइंग स्टार्ट आणि त्यानंतर या रोहित आणि वैभवची जमलेली जी जोडी आहे ना ती महत्त्वाची आहेत. कारण त्याने तो फ्लाइंग स्टार्ट मिळवला होता.
तो आहे. आता बघा ही क्षेत्ररक्षणाची रचना तुम्हाला अगोदर करायची होती, सिंगल सेव्हिंगवाली. थोडंसं अटॅकिंग मूव तुम्हाला करायचा होता. काय होईल मग ड्राईव्ह करायला जातील, तिथे चान्सेस बनतील, पण नाही होणार. गॅप शोधलाय, परफेक्ट स्टॉक, कव्हरच्या दिशेनं हा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह खेळलाय. चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. बेलीची नागिन निघाली परफेक्ट फटका पहा. जसं सर आपण उल्लेख केला त्यांना सिंगल सेव्ह तुम्हाला आधी करायचे होता. हा प्रयत्न सर का आधी केला असता कदाचित संधी निर्माण झाली असती. हा फटका खेळत असताना क्षेत्ररक्षकाच्या हाताच्या जवळून चेंडू गेला. कदाचित पहिल्याच जर का अशा प्रकारे तुम्ही क्षेत्ररक्षण लावलं असतं तो दबाव निर्माण असता, पण थोडासा आता उशीर झाला. मग या मॅचमध्ये तुम्ही जर का उशीर केला ना तर तुम्ही देखील त्या मॅचमध्ये तितकेच मागे राहिलात. ना बघा, डावपेच महत्त्वाचे असतात, रणनीती महत्त्वाची असते. ज्यावेळेला रन बॉल असतं तेव्हा पहिला सिंगलला थांबवलं गरजेचं आहे. जर तुम्ही सिंगल धावला तर फलंदाज थोडंसं अटॅकिंग मूडमध्ये येतील आणि ती संधी असेल म्हणजे विकेट मिळण्याचे चान्सेस वाढतात. अशा वेळेला एका धावेची आवश्यकता आहे. 13 चेंडूचा खेळ आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू चालला आहे आणि या फटक्यानं हा विजयी रन पूर्ण केले. टीम कसराळीच्या संघानं हा सामना जिंकला. आडलक वाघोबा जांभूरपाडा संघ धैर्य 11 कसराळी या नावाने संघ खेळतोय आणि आता कहाणी आले 1 आणि 2 नंबरवरती. एक नंबरचा संघ जो 2024ला पाहिलाय, एक 2 नंबर जो 2025ला पाहिलाय. अशा नंबर 1 आणि नंबर 2 ची लढाई आहे. आता क्वालिफाय